बुलढाण्याच्या ज्ञानगंगा अभयारण्यात बिबट्याची थरारक शिकार। झाडावर चढलेला बिबट्या कॅमेऱ्यात चित्रित। गोंदियाच्या तिरोड्यात बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला। हल्ल्यानंतर बिबट्या झाडावर चढला। गेल्या 4 दिवसात नाशिकमध्ये 2568 खड्डे बुजवल्याचा दावा। 5 जणांचे बळी गेल्यानंतर महापालिकेला जाग। कर्जमाफीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 7000 कोटींचं वितरण होणार। पहिल्या टप्प्यात 16 लाख शेतकऱ्यांना लाभ। तापीच्या बॅकवॉटरमुळे पिकं पाण्याखाली। शेतकऱ्यांची खरं तर चिंता व्यक्त। पुण्यातील डिंभे धरण ओव्हरफ्लो। 20,000 क्युसेक्सना विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पावसाने जूनची कसर जुलैत भरून काढली। राज्यानं सरासरी ओलांडली। नाशिकला 98% अधिकचा पाऊस तर सिंधुदुर्गात सरासरीपेक्षा 35% कमी पाऊस। पुण्यात गरवारे पुलाखाली पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या तरुणाचा रेस्क्यू। मुठा नदीच्या प्रवाहात खांबाला धरून अडकला होता तरुण। अग्निशमन दलाला तरुणाला वाचवण्यात यश। खडकवासला धरणातून होणारा विसर्ग घटवला। पावसाच्या प्रमाणात पुन्हा निर्णय घेतला जाणार। शिरूरच्या घोड नदीवरील पूल पुन्हा पाण्याखाली। बेल्हे जेजुरी महामार्गावरील वाहतूक ठप्प। नागरिकांना मोठा फटका। राज्यातील 3000 पेक्षा जास्त धरणांमध्ये 68% पाणीसाठा। गेल्या वर्षीच्या तुलनेत साठा कमी। कोकण पुणे विभागात दमदार साठा। मुंबईकरांवरील पाणी कपातीचं संकट दूर होणार। पाणी कपात रद्द करण्याबाबत लवकरच निर्णय। 7ही धरणांमधील पाणीसाठा 90% पुढे। गुहागरच्या कुटगिरीत लोखंडी साकव कोसळला। एक बैल दगावला। 6 जनावरं जखमी। पंधरा दिवसात एफडीए कडे 2000 तक्रारी। सर्वाधिक तक्रारी पुण्यातून। अस्वच्छतेच्या तक्रारी अधिक। तक्रारीत मुंबईत दुसऱ्या स्थानी। नाशिकच्या चांदवड परिसरात कांद्याच्या गोण्या फेकल्या। क्वालिटीमुळे वाहतूक करणाऱ्यांनी फेकल्याचा अंदाज। समता पतसंस्थेच्या राहता शाखा व्यवस्थापकाला अटक। भोंदू अशोक खराटच्या बनावट बँक खात्याप्रकरणी मिलिंद बनकरला बेड्या। पुण्यातील लोहगावात बिबट्याची दहशत। पाळीव कुत्र्याची बिबट्याकडून शिकार। गेटवरून उडी मारत बिबट्याची एंट्री। स्थलांतरित मतदारांना दिलासा। मूळ ठिकाणी नोंदणीस निवडणूक आयोगाची परवानगी। मुंबई ठाणे पुण्यात राहणाऱ्या स्थलांतरितांना संधी। साखरेचे दर 50 पार। सणासुदीत दरवाढीचा ग्राहकांना फटका। प्रति किलो 6 ते 7 रुपयांची वाढ। विधानसभा पोटनिवडणुकीतील 3 पैकी 2 जागा भाजपनं गमावल्या। बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर तर दतियामध्ये काँग्रेस उमेदवार विजयी। भाजप म्हणतंय मंथन करू।